डेक्कन संघाकडून. चला सर सामना चालू करायचा आहे. सुरेश सर चला चालू करायचा आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रमोद आणि डेक्कन संघाकडून 2 फलंदाज. स्ट्राईक वरती संजय, नॉन स्ट्राईकला अक्षय. स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफच्या दिशेला. निर्धाव चेंडू. फलंदाज बीट अजित देवकर वारंवार मिस फिल्डिंग करताना. विकेट किपर अजित देवकर. निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी षटकातील पुढील चेंडू आणि हा चांगला फटका ऑफच्या दिशेला. गॅप मध्ये चेंडू सीमारेषे पार. चौकार. आणि श्रीकांत कुंभार यांनी इथं वाट लावून गेलेले आहेत. यायचं तर यायचं आणि परत आगाऊपणा करून जायचं. जनसंपर्क संघाचे कप्तान श्रीकांत कुंभार ऑलराऊंडर या ठिकाणी उपलब्ध झालेले. टॉस घ्यायचा आहे जनसंपर्क ए आणि जनसंपर्क बी. षटकातील पुढील चेंडू. सामना करेल संजय. निर्धाव चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू पुन्हा. एक टप्पा अजितच्या हातामध्ये. धाव संख्या जैसे ते 4. षटकातील पुढील चेंडू. सामना करेल पुन्हा संजय. अरे हे काय कोणत्या पद्धतीची फिल्डिंग. चेंडूच्या टप्प्यासोबत क्षेत्ररक्षक सुद्धा उड्या मारतोय. त्या दरम्यान एक धाव. आता मात्र स्ट्राईक वरती हार्ड हिटर अक्षय. खेळून काढण्याचा प्रयत्न. जोरदार अपील अजित कडून. अजितचा अपील हायकोर्टानं फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडू. षटकातील अंतिम चेंडू. सामना करेल अक्षय. आणि पुढे येऊन खेळून काढलेला चेंडू. एक टप्पा चेंडू सीमारेषे पार. चौकार. पंच गायकवाड सरांकडून चौकार घोषित. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या 9. जरा गोलंदाज जरा सामना फास्ट खेळवायचा आहे. 6 सामने खेळवायचे आहेत यानंतर. हॅलो कुणाचं आता वरती जाऊन बघायला पाहिजे त्या याच्यावर क्रिक हिरोज वरल्याकडं नाही दिसत. 9 झालेला आहे. ये तू इकडे ये. काय त्यांचं काय कळणं झालंय. ये थांब. हा चालतं. कव्हरच्या डोक्यावरून एक टप्पा चेंडू सीमारेषे पार. चौकार. चांगली फलंदाजी करतात संजय आपल्या संघासाठी. वैभव यांच्या पहिल्या चेंडूवर 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या 13. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन वैभव. बोला की. हा बोला की. बरोबर. या की या. बारामती या. हो या बारामती या. हा हा. अरे काय हे मैदानामध्ये काय बघायला मिळतंय. बॉल हाताने पकडायचा आहे. ढेंगत न सोडायचा नाही. युवराज यक्कल मिस फिल्डिंग.
पोटानं बॉल अडवला असता तर परत चेंडू आजीच्या हातामध्ये गेला असता किप्परकडे. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा. षटकातील पुढील चेंडू. कॅचची संधी या ठिकाणी झेल खाली विजय गवळी डॅडी निर्धार झेल सुटलेला आहे. त्या दरम्यान 1 धाव. विकेटची संधी उपलब्ध होती पण कॅच मिस. आता पाहू मॅच काय होतं. वैभव यांनी कमबॅक केलं होतं पण खेळाडूकडून क्षेत्ररक्षकाकडून तेवढी साथ मिळालेली नाही. त्या दरम्यान कॅच मिस झालेला आहे. अक्षय यांची सावध खेळी. स्ट्राईक रोटेट करतायत. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या आहे ती 19. वैभव यांच्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल संजय. पुन्हा एक जोरदार फटका. त्या दरम्यान मिसफिल्ड संदीप यांच्याकडून 4 धावेसाठी चेंडू सीमारेषे पार चौकार. थोडस महागडं षटक. आतापर्यंत 3 बाउंड्री या षटकामध्ये आलेले आहेत. धावसंख्या 23. धावसंख्येत झपाट्यानं भर. धावसंख्या झालेली आहे 23. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूयात. संजय आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूचा काय वापर करतो आणि कव्हरच्या दिशेने पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न पण म्हणावा असा बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एक प्रकारचा मिसकॉल म्हणावा लागेल. 2 शतक पूर्ण. संघाची धावसंख्या आहे 23. श्रुतिका फायटर्स 2 शतकाच्या समाप्तीनंतर डेक्कन चॅलेंजर्स यांची धावसंख्या आहे 23 आणि फलंदाज अक्षय सुतार यांनी आपला बल्ला बदललेला आहे. गिअर शिफ्ट आणि अमित पाटील सर यांचा एक प्रकारची घोषणा की या ओव्हरमध्ये 3 षटकार हवेत आणि अक्षय सुतार हे एक या सर्व टुर्नामेंट मधील एक आक्रमक फलंदाज अजित यांचा सामना करतील अक्षय सुतार आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला प्रयत्न पण संघासाठी 1 धाव नक्की काढले. आणि श्रुतिका फायटर्स या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे अजित आणि स्लोअर असा गेट आणि त्या चेंडूचा काही छानसा उपयोग प्रमोद पाटील या सरांनी केलेला नाहीये. उंच असा झेल घेतलेला दोन चेंडूत फक्त 3 धावा देऊन संघासाठी एक उत्कृष्ट अशी खेळी आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका मारलेला आहे पण खेळाडू तैनात. क्षेत्ररक्षण चांगलं पण या 2 क्षेत्ररक्षणाबरोबर 2 धाव नक्की घेण्यात यश. श्रुतिका यांची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर अजित यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या दिशेनं बॉल सोडलेला आहे त्या दिशेला क्षेत्ररक्षण एक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा कव्हर साईडला
एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण तो पूर्ण नाही होणार. संघाची धावसंख्या 1. निर्धाव असा चेंडू अक्षय सुतार यस, आणि तितकाच चांगला गोलंदाज अजित ए वर्सेस ए. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं उंच असा पण गच्चाळ असं क्षेत्ररक्षण, एक खूप चांगला कॅच, एक लॉलीपॉप मिस केलेला आहे. आणि हे एकमेकासोबत तू ये मी ये तू जा करत अक्षय सुतार यांनी आपला फलंदाज बाद केलेला आहे. जितकं गचाळ क्षेत्ररक्षण झालं तितकाच गचाळ थ्रो झालता, पुन्हा थ्रो झालता, तरी सुद्धा इतकी मोठी संधी असताना अक्षय सुतार यांनी गडबड करून संजय यांची उत्कृष्ट अशी खेळी सुरू असताना कृपया मैदानात रवी सातपुते जिथे कुठे असतील त्यांनी अमित पाटील सरांशी संपर्क साधायचा आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 30. जनता आमची सामना लवकर सुरू करायचा आहे. सामन्यामध्ये अंपायरचा डिसिजन हा शेवट राहील. त्यांनी जर पेनल्टी दिली तर ती तुम्हाला स्वीकारावं लागेल. आणि जानबाज नायकोडी कॉमेंटेटरी सेंटरकडे येताना अनसोल्ड प्लेयर जांबाज नायकवडी या ठिकाणी सुट्टी घेतली आहे का? आता बोललो असतो खरं सगळ्या गावाला ऐकू जात नाही. अमित दादा, हा बी बी टीम ना तुमची? प्रवीण शिर्के सर, कुठली टीम? बी टीम का ए टीम? तीच धावा. कोण आउट झालं? संजय यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये शरद, गोलंदाजी मार्कवरती पृथ्वी शॉ. पृथ्वी आपला शो दाखवतात का शरद आपली फटकेबाजी दाखवतात बघायचं आहे. वैयक्तिक पहिल्या व संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पृथ्वी, सामना करेल शरद. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू शरद यांच्याच बॉडीवर आदळून एक धावेसाठी धावसंख्येत 1 ने भर. 31. चेंडू लागलाय का बघायचा आहे जरा. बॅट चेंज करायची आहे. डेक्कन वॉरियर्स बॉल झाल्यानंतर बॅट चेंज द्यायची आहे. आता मात्र स्ट्राईक वरती अक्षय. अक्षय अजून बॅट काही तळपलेला नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी. या दरम्यान युवराज अक्कल चेंडूवर येईपर्यंत चेंडू युवराज पर्यंत पोहोचतोय. काय फिल्डिंग म्हणायची, कसले एफर्ट्स आहेत युवराज यांचे बघा. आपण पुढे जायचं नाही, चेंडूला आपल्या जवळ येऊ द्यायचा आहे. अतिशय शांत खेळी करतायत अक्षय. बोला की, कुणाबद्दल काय बोलू नुसतं सांगा तुम्ही. नाही
पुढील चेंडू एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. संत खेळी या ठिकाणी डेक्कन संघाकडून लिंबू फिरलेला आहे. जांबाज यांनी लिंबू आणलेले आहेत खिशातून. या ठिकाणी मोठा फटका आणि थोडीशी मिसफिल्ड. चेंडू एक टप्पा सीमारेषे पार, चौकार. धावसंख्येमध्ये 4 नंबर धावसंख्या 39. षटकातील अंतिम चेंडू 10च्या सरासरीनं धावा होत आहेत. षटकातील अंतिम चेंडू सामना करेल पुन्हा अक्षय. बॅट्समन शफल झालाय. निर्धाव चेंडू केळुसकर सरांकडून. 9 धावा या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पृथ्वी याची. अंतिम षटकाचा खेळ बाकी. 4 षटक समाप्त, 39 धावा. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती अजित आगरकर. स्ट्राईकवर शरद. एकाच भागातील 2 खेळाडू. आणि शरदच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. अजित तू भागातला असलास म्हणून काय झालं, तुझ्या दया माया नाही. चेंडू सीमारेषे पार, षटकार. धावसंख्या 45. 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील 5 चेंडूंचा खेळ बाकी. पृथ्वीराज टिप्स देऊन आलेला आहे अजितला. पाहू अजित कमबॅक करतो का. अनेक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान एक धाव. थोडस मिसफिल्ड झालेले आहे, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच धाव. जनसंपर्क ए आणि जनसंपर्क बी आशिया खंडातील 2 मोठ्या खेळाडूंना नावाजलेले आहे. खेळाडूंचा भरणा असलेल्या या 2 टीम. आणि हा स्टेप आउट करून खेळलेला चेंडू युवराज एक्कल यांच्या चक्कीवर पडून पुन्हा एक टप्पा चेंडू. षटकार. चला सामना चालू ठेवायचा आहे. बॉल आलेला आहे. साईड पंचांना विनंती आहे, चेंडू मागून घ्यायचा आहे. कोण आलंय. श्रुतिकाची चक्की. सतेज. सबसे तेज सतेज. डेक्कन संघाची धावसंख्या आहे 52. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तीन चेंडू समाप्त. 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी. बीट झाला आता अक्षय. निर्धाव चेंडू. षटकातील पुढील चेंडू सामना करेल अक्षय. खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी 2 धावा पूर्ण. थोडस क्षेत्ररक्षण बंबल झालंय. पुन्हा एक रनआउटचा चान्स. आणि या ठिकाणी अक्षयची अंतिम 3ऱ्या धावेवर विकेट. धावबाद अक्षय.
सॉरी चौथ्या धावेवर अक्षय धावबाद झालेला आहे. 3 धावा. धाव संख्या 55. 2. ओके सर. 2 धावा घेतलेल्या आहेत. सॉरी. अक्षय बरोबर. तिसऱ्या रनला आउट. धाव संख्या आहे ती 54. अंतिम चेंडू आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पाहू या ठिकाणी काय होतं. आणि पुन्हा एकदा अंतिम चेंडूवर धावबाद शरद. धाव संख्या 55. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. श्रुतिका फायटर संघाला सरासरी 11च्या रन रेटनं धावा करायचे आहेत. 55 झाला, 56 पाहिजे. डेक्कन क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. अनिल सर थोडा सामना फास्ट खेळवायचा आहे. अनिल सर हॅलो, एक मिनिट. थोडस प्लीज लवकर. युवराज आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. बॅड लाईट होण्याचा संभाव्य धोका टाळायचा आहे. तुम्ही गॉगल घातलाय माहिती आहे आम्हाला. जनसंपर्क 1 आणि जनसंपर्क बी पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे आणि कॉमेंटेटरी सेशन मध्ये कळवायचा आहे निर्णय. राजू पाटील सर टॉस करून घ्यायचा पुढचा. जनसंपर्क ए जनसंपर्क बी चा पुढील सामना प्रवीण शिर्के आणि कुंभार श्रुतिका फायटर्स वर्सेस डेक्कन चॅलेंजर्सचा आत्ताचा 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर आहे 55 आणि 56 ला विन होणार. 55 धावा पूर्ण केलेल्या आहेत डेक्कन यांनी आणि जिंकण्यासाठी 56 धावा. कंपल्सरी चेस असा कमिटीचा निर्णय आहे. पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. मी विजय गवळी साहेबांना विनंती करतो की जनसंपर्क ए आणि बी यांचा पुढील सामन्याचा टॉस करून घ्यावा. श्रीकांत कुंभार 1 उत्कुर प्रवीण शिर्के सर. जनसंपर्क बी प्रवीण शिर्के सर कृपया मैदानात जायचं आहे. पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे आणि पुढील निर्णय त्वरित कळवायचा आहे. डेक्कन चॅलेंजर यांनी आपल्या संघासाठी 55 धावाचा लक्ष्य हे श्रुतिका फायटर्स यांना दिलेलं आहे आणि श्रुतिका फायटर्स यांची सलामीची जोडी वैभव कांबळे आणि अजित पाटील.
जिंकण्यासाठी 56 धावांची गरज श्रुतिका फायटर्स यांना. आणि एक दराडीचा कार्यकर्ता युवराज एकल ढेंगतनं बॉल सोडतोय आणि रेबन गॉगल तरी सुद्धा काढलेलं नाही. हाताच्या खालनं, बुटाच्या खालनं, गुडघ्याच्या खालनं बॉल. आणि प्रथम गोलंदाजी करणार आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शरद लोखंडे यांचा सामना करतील वैभव कांबळे, ईश्वरपूरचे धडाडीचे आक्रमक फलंदाज. मागच्या मॅचला शेवटची जे शतक टाकलं होतं 1 ओव्हर 23 रनांचं लक्ष असताना सुद्धा 3 धाव बचाव करून आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं ते वैभव कांबळे. सामना सुरू करावा सर. माफी असावी, सॉरी. चला सामना चालू झालेला आहे. हाय व्होल्टेज सामना आहे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती शरद. नऊ पद्धतीचा चेंडू आणि तेवढाच चांगला खेळून काढलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. धावा 9 सहित 3 धावा. फ्रीडची संधी या ठिकाणी मैदानामध्ये. 2 धावा, 2+3 धावा. हा फ्रीडचा चेंडू, पण त्या दरम्यान एकच धाव. मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या 4. स्ट्राईक वरती आता अजित वचपा काढण्यास तयार. आणि गॅप मध्ये घेऊन काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. अक्षयाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. त्या दरम्यान 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. त्या दरम्यान 2 धावा. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये 1 धाव. अशा 2 धावा. चाललंय काय मैदानामध्ये. धावांची खैरात. निर्धाव चेंडू. वाईटची अपील अजित कडून, पण गायकवाड सरांनी फेटाळून लावली आहे. श्रीकांत सर टॉस घ्या. नाही कुठं. आणि उंच फटका. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल बाद. अजित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अजितचा, कारण की अजितला माहिती होतं शरदनं मला 6 मारलाय, मला पण शरदला 6 मारायचा आहे, पण मिस टाइम झाला आणि अजित झेलबाद. आता अजित आपण यायचं आहे पॅव्हिलियन मध्ये. अजितची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये युवराज, सॉरी पृथ्वीराज. श्रीकांत कुंभार आणि प्रवीण शिर्के जनसंपर्क ए आणि जनसंपर्क बी चे कप्तान. आपण टॉस घ्यायचा. हा टॉस जनसंपर्क फाउंडेशनचे ज्येष्ठ सभासद अमित दादा आणि विजय दादा यांच्या हस्ते होईल. जांबाज नायकवडी कुठे दिसत नाहीत. कुठं आहे जांबाज मैदानात. आणि कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बीट झालेला आहे. पृथ्वीराज अपील केलंय पण फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडू. थोडस दडपण. युवराज वर दडपण. डोळ्यांवर आलेलं दडपण झाकण्यासाठी घातलेला आहे गॉगल. रेब्यांचा डुप्लिकेट गॉगल घालून शायनिंग मारतो युवराज. निर्धाव चेंडू.
गिरट्या मारतोय युवराज मैदानाच्या बाहेर. धाव संख्या जैसे थे जैसे ते 6 धावा. एक ओव्हर 6 चेंडू 6 धावा बास आहे आपल्यासाठी, पुरेसा आहे. कमबॅक होईल तुमचा. डॅडी थोडं चिंतेमध्ये. कॅन्सल करायचे, कॅन्सल करायचे. माणसं प्रेम करतात एकमेकांच्यावर चांगलंच. दादा सांगायची गरज नाही, बरोबर प्रेम करतात. खेळू नये, बरोबर आहे. या मुद्द्याशी आम्ही सहमत आहे. चला, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती संजय, स्ट्राईक वरती वैभव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. होय होय होय. आणि पुन्हा एक उंच पटका आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल खाली आणि सूरजचा सलग दुसरा झेल. या ठिकाणी पडझड होती श्रुतिका वॉरियर संघाची. 2 विकेट 6 धावांमध्ये. वैभव सुद्धा माघारी परतलेला आहे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. अनिल सरांच्या मनामध्ये लड्डू फुटत आहेत. ऍक्च्युअल अनिल सरांकडे भोपळा आहे पण लड्डू फुटत आहेत. चेहऱ्यावर स्मित हास्य. केलेल्या खर्चाचं कुठंतरी हळूहळू फळ मिळा लागलंय. आता फळ गोळ आहे का आंबट आहे ते आता अनिल सरांनाच माहिती. वाटून खातात का चाटून खातात बघायचं आहे. प्रवीण शिर्के सर कुठं आहेत तुम्ही? वैभवची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये एक हार्ड हिटर बॅट्समन प्रमोद निकम. षटकातील पुढील चेंडू सामना करेल प्रमोद. जांबाज नायकवडी शांत आहेत मैदानामध्ये. आणि या ठिकाणी पुन्हा एक कॅचची संधी. जांबाजकडे कॅच आणि बॅक टू बॅक विकेट. प्रमोद सुद्धा डकआउट. आता पृथ्वीराज मात्र या ठिकाणी तापलेले आहेत. जांबाजला मी जागा केल्यामुळे जांबाजने कॅच जिंकलेला आहे. जांबाज आपण 2001 रुपयांचं बक्षीस इथं पॅव्हलियन मध्ये जमा करायचं आहे. गुगल पे नंबर घ्या माझा. पैसे संपते नाही, मी जागा केला इथं. जनसंपर्क ये आणि बी लास्ट कॉल. टॉसला आला तर ठीक, नाहीतर तुम्हाला डिबार करण्यात येईल. तुम्ही जेवायलाच या सरळ. श्रीकांत कुंभार यांना बाय देण्यात येतोय. टॉसला आलेला नाही आहे तुम्ही अजून. घ्या ना टॉस. टॉस घ्या, टॉस घ्या. राजू पाटील सर, अमित दादा, आपण टॉस घ्यायचा आहे. आशिया खंडातील 2 मोठ्या नावाच्या टीम आहेत या. मोठ्या आणि तगड्या खेळाडूंचा भरणा. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. कोण गेले ते आतमध्ये? हे खेळाडू कोण गेलाय सतेश? संदीप मुगडे. मोठा बॅट्समन आहे क्रिकेट क्षेत्रातला. ऑफच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू संदीप यांच्या बॅटमधून एका धावेसाठी. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या 7. पीआरओ फील्डवरचा आणि ग्राउंडवरचाही मोठा खेळाडू म्हणून संदीप यांची ओळख आहे. आणि या ठिकाणी पृथ्वीच्या बॅटमधून मोठा फटका. कोण आहे? हॅलो, तो बोलतोय. हा सर बोला की. लास्ट बॉल. बर बर. हा ओके सर बोला की. चालेल, मी अपॉइंटमेंट घेऊन कॉल करू सर तुम्हाला.
मला नंतर करा की काय अडचण आहे. हा तुमचं सुट्टीचं कसं ऍडजस्ट होते बघून सांगा सर, काय मला प्रॉब्लेम नाही. आणि फक्त व्हॉट्सअपला लेटर पाठवा की. हां. नाही व्हॉट्सअपवर फक्त पाठवा म्हणजे कोणताही ते त्या ह्याची अपॉइंटमेंट ठेवतो मी त्या पार्टची. शरद लोखंडे यांचा अजून तरी काय आलेला नाही. मी ते बोलतो मग त्यांच्याशी. हो, हो. आहे. ओळखीचे आहेत. भेटतील ते मला. हो, हो. आहेत ओळखीचे. बोलतो आम्ही त्याचे. मला फक्त तुमचं सांगा सर टायमिंग. त्या वेळेची अपॉइंटमेंट घेऊन देतो तुम्हाला. आपलं 24 अवर्स सर. हो सर चालेल. ओके. 2 षटक समाप्त. धावसंख्या आहे 12. आता वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन सूरज जाणार आहे. एक तासाभरात. विनया राहू दे थांब त्यांची नाही मॅच होत. हे विनया. नाही. पुन्हा एक कॅचची संधी आणि या ठिकाणी चांगला झेल जिंकलेला आहे. पृथ्वीराज सुद्धा माघारी परतलाय. आता मात्र या ठिकाणी श्रुतिगाव संघ अडचणीमध्ये. सगळे हार्ड हिटर फलंदाज माघारी परतलेले आहेत. धावसंख्या आहे 12. विकेट आलेली आहे पहिल्या चेंडूवर तिसऱ्या षटकातील. खूपच चुरशीचा सामना. गुड फिल्डिंग. बॅट्समॅनचं नाव काय? परत एकदा गुड फिल्डिंग. एवढंच आहे. 14 स्कोर. सिद्धांत आणि प्राईम यांनी टॉस करायचा आहे लवकरात लवकर. स्कोर 14. हॅलो 14. अक्षय ना. हॅलो. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी चौथं षटक घेऊन अक्षय. हो. त्याचा सामना करेल उमेश. अक्षय टू उमेश.
अतिशय सुंदर लगालेला फटका हलकासा खेळून काढतोय लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. दुसरी धाव पूर्ण. हळुवार फटक्यावरती 2 धावा जमवतात आपल्या संघासाठी. उमेश उमेश आणि संदीप. चांगला लगावलेला फटका. क्षेत्ररक्षक दत्ता पाटील. फटक्यावरती 1 धाव पूर्ण. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण दत्ता पाटील यांच्याकडून. सुंदर सुंदर चेंडू. नीटचं काय समजत नाही संदीप याला. काय विकेट पडली. रिटायर्ड. काय झालं विकेट पडली का रिटायर्ड. विकेट पडली का काय झालं. बोल्ड आहे. दिसत नाही रे. विकेट पडली विकेट पडली विकेट पडली. जनसंपर्क ए जनसंपर्क बी. आता नाही. इमोशन सिद्धांत. यमोसी आणि सिद्धांत टॉस साठी जायचं आहे. यानंतरचा होणारा सामना. केडीच आहे. केडीच आणला. केडीने मिक्स आहे का बघ. मिक्स आहे का बघ. मिक्स आहे का बघ. एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा अवांतर धावेचा इशारा. नीटचा काय समजत नाही उमेशाला. संदीप याला. बाकीचं काम पूर्ण करतो एसटी रक्षक शरद लोखंडे. सुंदर चेंडू. सुंदर फटका. दरम्यान या चेंडूवरती 6 धावा जमवतोय आपल्या संघासाठी संदीप. चांगला प्रयत्न केला होता सूरज याने चेंडू अडवण्याचा. षटकार मारलेलं नाव काय. संदीप मुळीक. संदीप मुळीक. सुंदर चेंडू उंच लगावलाय आपल्या फील्डच्या आत. पैसे कटे काढायचं बंद ते सगळे. एका पाठोपाठ श्रुतिका फायटर संघाचे फलंदाज तंबूत परतताना. थोडीशी लडखडलेली फलंदाजी. आठ नंबरला आलाय. कुलकर्णी साहेबांचं नाव काय. बॅट्समनचं नाव काय. रमेश सर. फुल टॉस मध्ये त्याचा चेंडू गॅप मध्ये लगावला. क्षेत्ररक्षक दत्ता पाटील आणि लोळून बॉल पकडलाय पण चौकार काय सोडलेला नाही. दरम्यान या फटक्यावरती 2 धावा पूर्ण करतायत. सत्तावीस. त्यांचा फोन आला की मला सांग. सुंदर गोलंदाजी करतोय अनिल आपल्या संघासाठी.
दरम्यान या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली असं वाटते. सुंदर चेंडू, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक सूरज फटक्यावरती एक धाव पूर्ण करतायत. सुंदर चेंडू उंच लगावलेला, पण हातातला पेढा बॉल सोडताना सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना पण चेंडू जातोय सरळ 2 टप्पा सीमा पार, चौकार. सामना संपतोय.